ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवली आहे दह्याची कढी आणि वांग्याचे काप। तर ते कशा पद्धतीने मी बनवले चला आपण पाहूयात। इथे आपण अशी ही 2 वांगी घेतलेली आहे, हिची आपण काप करून घेऊया। अशा प्रकारे मी सगळ्या वांग्याचे काप करून घेतले। तर लगेच वांगे काळे पडायला लागले, तर त्याला आपण थोडंसं तेलाने कोटिंग करून घेऊया। सगळीकडे तेल लावून घेऊयात, म्हणजे ते काळे पडणार नाहीये। थोडेसे शिळे असल्यामुळे ते कापताना जरा बारीक मोठे कापले गेलेत माझे। फ्रेश असले असते तर व्यवस्थित कट झाले असते। सगळे वांगे तेलाने कोट करून झालेत आपले। आता इथे दुसऱ्या प्लेट मध्ये मी तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण तिखट घालून घेऊया। चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि पाव चमचा हळद घालून घेऊया। हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे। आता गॅसवर मी तवा गरम करण्यासाठी ठेवलाय, त्यामध्ये 1 चमचा तेल घालून घेऊयात। आणि हे छान मिक्स करून झाल्यावर आपल्याला आपले जे वांग्याचे काप होते ते यामध्ये बुडवून घ्यायचेत। आपल्याला छान असे मस्त सगळ्या बाजूने मिक्स करून घ्यायचे। सगळे काप आपण असे छान बुडवून मिक्स करून घेऊया। आपले सर्व काप मिक्स करून झालेले, तेलही गरम झाले। आता तेलामध्ये आपल्याला हे शॅलो फ्राय करून घ्यायचे। मीडियम गॅसवरच आपल्याला हे शॅलो फ्राय करून घ्यायचे, म्हणजे छान क्रिस्प होतात। जितके पातळ काप करता तुम्ही तितके छान ते लागतात। मला खूप घाई झाली होती आणि वांगे शिळे होते, त्यामुळे माझ्याकडून थोडेसे जाड जाडच कापले गेले। एक साइडने छान खरपूस असे भाजलेत। आता आपण पलटी करून घेऊया। कलर खूप सुंदर आलेला आहे। आणखीन थोडंसं तेल आपण यावरून सोडून घेणार आहोत, अगदी 1 चमचाभरच सोडायचे। आणि पुन्हा एक मीडियम 5 मिनिटं याला असंच ठेवून द्यायचे। छान शॅलो फ्राय होऊन द्यायचे। आपले वांग्याचे काप होत आहेत, त्याला मी दुसऱ्या साईडला ट्रान्सफर केले आणि या साईडला आता आपण कढी बनवून घेऊया। तर इथे माझ्याकडे एवढं दही शिल्लक राहिलेलं होतं, ते मी आता फेटून घेतेय। छानपैकी फेटून झालेलं आहे माझं। त्यामध्ये इथं मी 2 चमचे डाळीचं पीठ काढून घेतले, ते यामध्ये घालून घेते आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायचे। यामध्ये आता आपल्याला 1 चमचाभर तेल घालून घ्यायचे। इथे जे दही आणि डाळीचं मिक्सचर आपण फेटून घेतलं होतं, त्यामध्ये 1 ग्लास मी पाणी घालून घेते।
दह्याची कढी करत आहोत, त्यामुळे पाणी घालून घ्यायचे आपल्याला. ताकाची कढी केली तर त्याला पाणी घालायची गरज नाहीये, ऑलरेडी ती पातळच असते. तर इतपत आपल्याला पाणी घालून घ्यायचे. इकडे आपलं तेलही गरम झाले, त्यामध्ये मोहरी घालून घेऊया. मोहरी छान तडतडली की इथे मी मिरची आणि लसूण याचं वाटण करून घेतलेलं आहे, ते यामध्ये आपण घालून घेऊया. मिरची आणि लसणाचा ठेचा हा यामध्ये आपण घालून घेऊया. दोन मिनिटं परतायचे, लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत. आणि ही जी फोडणी केली आहे त्यामध्ये आपल्याला हे दही घालून घ्यायचे. आणि आता त्यामध्ये चवीनुसार मीठ. यामध्ये मी कढीपत्ता घातलेला नाहीये, माझ्याकडे नव्हता म्हणून. बिना कढीपत्त्याची मी कढी बनवलेली आहे. पाव चमचा हळद घालून घेते आणि पुन्हा मिक्स करून मीडियम गॅसवर आपल्याला गरम करायची आहे. आपले वांग्याचे कापही ऑलमोस्ट होत आले. एक दोन मिनिटं आपण याला असं तव्यावर ठेवून द्यायचे. गॅस बंद करून घ्यायचे आता आपल्याला. लगेच तव्यातून काढायचे नाहीये, नाहीतर मऊ होतात ते. एक दोन मिनिटं असेच ठेवायचे. वांगे शिजायला वेळ लागत नाही. पहा, एकदम छान शिजलेत आपले वांगे. एक दोन मिनिटं याला असं तव्यामध्ये ठेवून घ्यायचे. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे. आपली कढी छान उकळू लागली. तिला पूर्णपणे उकळवायची नाही आपल्याला, थोडीशी अशी साईडने जर उकळी फुटायला लागली तर लगेच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. कारण दह्याची कढी आपली दही फुटू शकतं, दही फाटल्यासारखी होऊ शकते. त्यामुळे आता लगेच आपल्याला हिला बंद करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला माझी ही कढी आणि वांग्याचे काप आवडले असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.